हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ किचन मॅजिक विथ मोनाली या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण डार्क चॉकलेट केक बघणार आहोत. चला तर मग बघूया काय काय लागणार आहेत. खूप छान टेस्टी आणि स्पॉन्जी. चला तर मग बघू. एक कप मैदा घेतला आहे. अर्धा कप 1/3 चॉकलेट, चोको चिप्स, दूध, बटर, कॉफ़ी, ऑइल, मीठ थोडंसं, बाउल घ्यायचं. त्याच्यावर आपण डार्क चॉकलेट वितळून घेणार आहोत. ते बटर टाकते, बटर आणि चॉकलेट, त्याला एकदम बारीक गॅसवर आपण वितळून घेऊ. चॉकलेटला सिरप सारखं करून घेऊ. बघू शकतात तुम्ही, मेल्ट होते. थोडंसं मीडियम गॅस करायचा, त्याला सारखं हलवत राहायचं, तेव्हा होईल ते. बंद गॅस करून द्यायचा. खाली उतरवून घेतलं आहे. 2 टीस्पून ऑइल टाकायचं. त्याला चांगलं मिक्स करून घेऊ. कॉफी पावडर घेतलं आहे 1 टीस्पून आणि त्याच्यात दूध टाकलं आहे. मिक्स करून घेऊ. ते पण चांगलं टाकून मिक्स करून घेऊ. मिक्स झालं आहे. एक गाळणी घ्यायची आणि त्याच्यात 1 कप मैदा, अर्धा कप पिठी साखर, चिमूटभर मीठ आणि त्याला गाळून घ्यायचं. आपण गाळतो का, कारण की त्याच्यात गाठी नाही पडायला पाहिजे. त्याच्यामुळे बॅटर आपलं सॉफ्ट येण्यासाठी आपण गाळून घेऊयात. वन टीस्पून बेकिंग पावडर, हाफ टीस्पून बेकिंग सोडा आणि कोको पावडर. माझ्याजवळ कमी होतं म्हणून 2 टीस्पून कोको पावडर घेतलं आहे मी. त्याला चांगलं गाळून घेतलं आहे आपण, बघू शकता. छान मिक्स करून घेऊ. स्पॅच्युलाने मिक्स करून घेऊ आपण. बघू शकतात चांगलं मिक्स झालं आहे.
अर्धा कप दूध लागलं आहे त्याला पूर्णपणे. थोडं थोडं दूध टाकत मिक्स करायचं आहे त्याला. बॅटर आपल्याला थिकनेस बघू शकतात अशी पाहिजे. पूर्ण अर्धा कप दूध लागलं आहे. पूर्ण अर्धा कप दूध टाकून दिलं आहे मी. बघू शकतात तुम्ही बॅटर आपलं. बॅटरची थिकनेस अशी हवी असते. खूप पातळ पण नाही, खूप घट्ट पण नाही, मीडियम थिकनेस पाहिजे त्याला. चांगलं बघू शकतात बॅटरची थिकनेस. बटर पेपर लावला आहे आणि खाली ऑइल लावलं आहे आणि त्याला बटर पेपर लावलं आहे. बघा किती छान बॅटर झालं आहे. पूर्ण काढून घेऊ. पॅन घ्यायचा, त्याच्यात बटर पेपर टाकून ऑइल लावून, तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही मैद्याने ग्रीस पण करू शकतात ऑइल लावून. छान. और आपण ओव्हनमध्ये करणार आहे. मग प्री हीटला मी 10 मिनटं आधी ठेवलं होतं. चोको चिप्स टाकून देऊ. 10 मिनटं आधीच मी प्री हीटला ठेवलं होतं. 180 सेल्सिअस डिग्रीवर ठेवायचं. मिनिटांनी आपण केक बघू झालाय की नाही. टूथपिक किंवा स्टिक असेल छोटी तशी घ्यायची. छान झालाय आपला केक, रेडी आहे. प्लेन निघाली असेल तर कळून जातं की झाला आहे. असं काढून घेऊ आणि 10 मिनटं गार झालं की मग कट करूयात. बघू शकतात को तुम्ही किती छान कलर, किती सुंदर आला आहे त्याचा. गार होईपर्यंत, पूर्ण गार झालं तेव्हाच कट करायचं ना, अर्ध्यामधनं कट होतो तो. आपण परत चेक करू. झाला आहे आपला केक, तयार आहे. चला नवीन नवीन रेसिपीसोबत भेटूयात. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू. काढून घेऊ आपण. छान टेस्टी एक नंबर केक. सिरप असेल तर वरून चॉकलेट सिरप टाकून द्यायचं. बघू शकता तुम्ही, जवळून पण दाखवते तुम्हाला व्हिडिओ करून. खूप छान सुंदर आला आहे. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. एक नंबर केक झाला आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा.